मित्रांनो, पती किंवा पत्नीचे त्यांच्या परवानगीशिवाय गुप्तपणे फोन रेकॉर्ड करणे गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग आहे. अशी रेकॉर्डिंग घटस्फोटांच्या खटल्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. हे तेलंगणा उच्च न्यायालयाने सिव्हिल रिव्हिजन पिटिशन नंबर 247 and 253 ऑफ 2025 या प्रकरणात महत्वपूर्ण निर्णय देत म्हटले आहे की पती किंवा पत्नीच्या संमतीशिवाय त्यांचे गोपनीय संभाषण गुप्तपणे रेकॉर्ड करणे हे संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत मिळालेल्या गोपनीयतेच्या म्हणजेच राईट टू प्रायव्हसी या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा प्रकारे मिळविलेली फोन मधील रेकॉर्डिंग घटस्फोट किंवा वैवाहिक खटल्यामध्ये पुरावा म्हणून स्वीकारता येणार नाही. न्यायालयाने या प्रकरणात हे देखील स्पष्ट केले आहे की विवाहानंतरही पती पत्नी दोघांनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहे. त्याचप्रमाणे संमतीशिवाय फोन कॉल रेकॉर्ड करणे हा खासगी आयुष्यातील बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. अशा प्रकारे मिळविलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयामध्ये ग्राह्य धरता येणार नाही. सदरचा निर्णय हा तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये दिला. थँक्यू.